नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांची सरळ सेवेची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये लिपिकची काही पदं भरली जात आहेत. त्याचसोबत आपण जर पुढं बघितलं तर काही नॉन टेक्निकलची देखील पदं भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर, सीनियर ऑफिसर, त्यासोबत लिपिक सहाय्यक आणि शिपाई ही जी पदभरतीची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी आपण जर पाहिली तर DCC बँक म्हणजे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी जाहीर केलेली आहे. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत आहे, तिथून तुम्हाला पाहता येईल. तर बघा, पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे लिपिक पदाची, ज्याच्यामध्ये 50 जागा असणार आहेत. या पदासाठी तुमची परीक्षा जी आहे TCS कंपनी घेणार आहे. तर TCS कंपनीमार्फत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत. ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 13 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून तुम्हाला 14 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत. ही याची या ठिकाणी तारखा असणार आहेत. तर बघा, आता लिपिक पदाची ही पहिली जाहिरात आहे. त्याच्यानंतर 14 तांत्रिक म्हणजे टेक्निकल काही पोस्ट जी आहेत त्या भरल्या जात आहेत. त्यासाठी देखील 14 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल. तर बघा, लिपिक पदासाठी काय पात्रता असेल. लिपिक पदासाठी एकूण 50 जागा भरल्या जात आहेत. इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज वॅकेन्सी देखील संपूर्ण त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेली आहेत. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे. राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत. कोणत्याही शाखेची तुम्ही पदवीधर आहात, किमान 50% गुणासह, MSIT किंवा संगणकीय परीक्षा तुम्ही कुठली उत्तीर्ण केलेली तर अप्लाय करता येईल. वाणिज्य शाखा, पदव्युत्तर पदवी, बँकिंग क्षेत्रातील लिपिक, वरिष्ठ श्रेणीतील कामकाज, प्रत्यक्ष अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहे, परंतु हे कंपल्सरी नाही. मात्र कोणत्याही शाखेची पदवी फक्त तुमच्याकडे आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. इंग्रजी मराठी टंकलेखन परीक्षा म्हणजे टायपिंग तुम्ही उत्तीर्ण केलेली असेल तरी देखील तुम्हाला अजून प्राधान्य असणार आहे. 50 जागा लिपिक पदासाठी असणार आहेत. त्याच्यानंतर पुढची जी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे असिस्टंट मॅनेजरसाठी एक जागा आहे. सिनियर ऑफिसरसाठी या ठिकाणी एक जागा आहे. सिनियर ऑफिसर याच्यामध्ये अजून या ठिकाणी वेगळं केडर आहे, त्यासाठी एक जागा आहे. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं वेगवेगळ्या जागा पाहता येतील. तर यासाठी ग्रॅज्युएट डिग्री त्यांनी मागितलेली आहे. इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशन, BTech किंवा कॉम्प्युटर BCA MCA झालेलं आहे, BSc झालेलं आहे, MSc झालेलं आहे, तर तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा, अजून या ठिकाणी लिपिक आणि सहाय्यकसाठी देखील 2 वेगळ्या जागा आहेत. याच्यामध्ये देखील तुमचं या ठिकाणी जर BSc कॉम्प्युटर, MSc कॉम्प्युटर, BEIT झालेलं आहे, BCA MCA झालेलं आहे, तर तुम्हाला या लिपिक किंवा सहाय्यक क्लर्क पदासाठी अप्लाय करता येणार आहे. त्याच्यानंतर बघा, शिपाई पदासाठी जाहिरात आहे. त्यासाठी देखील एकच जागा भरली जाते. 10वी पासवरती या ठिकाणी ही जागा असणार आहे. एकूण या ठिकाणी ह्या 14 जागा आहेत, प्लस वरील लिपिकच्या 50 जागा, अशा मिळून एकत्रित या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या ह्या 2 जाहिराती आलेल्या आहेत. बघू शकता या ठिकाणी TCS कंपनीमार्फत तुमची या ठिकाणी ही पदभरती होत आहे. सरळ सेवेची परमनंट पदांची जाहिरात असणार आहे. यासाठी तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले, हे TCSचं पोर्टल अशा पद्धतीने आहे. याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. निवड प्रक्रिया कशी तुमची असणार आहे. ऑनलाईन परीक्षा तुमची या ठिकाणी MCQ टाईप असणार आहे, ती परीक्षा होईल. त्याच्यानंतर तुमची मुलाखत देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे. अशा पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया असेल. याच्यामध्ये काय काय तुमचा अभ्यासक्रम असेल, जसं की पाहू शकता, गणित असेल, इंग्रजी असेल, इंग्रजी व्याकरण असेल, बँकिंग व सहकार असेल, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी, अशा पद्धतीने ऑनलाईन परीक्षेचे या ठिकाणी हे विषय तुमचे असणार आहेत. परीक्षेचं माध्यम मराठी भाषा असणार आहे. इथं निगेटिव्ह मार्किंग वगैरे असणार नाही. मुलाखत मात्र तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. सविस्तर जाहिरात जी आहे पाहण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी सध्याच्या मुंबई उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय पदभरतीमधील लिपिक आणि शिपाई पदांसाठी जर पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये 2018 ते 26 मध्ये झालेल्या लिपिक पदाच्या 4 प्रश्नपत्रिका आहेत, शिपाई पदाच्या एकूण 4 प्रश्नपत्रिका आहेत. या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजे 3700 प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. तर या ठिकाणी नवीन बदलत्या पॅटर्ननुसार या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असेल, येणारी भविष्यामधली न्यायालयाची कुठलीही पदभरती असेल, त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येईल. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की या ठिकाणी तलाठी, ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी देखील त्यांचं 62 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आलेलं
झालेला आहे, जी की सध्या 2026 मध्ये येणारी पदभरती असेल त्यासाठी उपयोगी तुम्हाला ठरणार आहे. TCSने 2023 मध्ये घेतलेल्या तलाठी भरतीच्या 57 प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक 1 ते 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित हे पुस्तक त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये देखील 6200 प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. तर तलाठी पदभरतीसाठी तुम्ही अभ्यास करताय तर त्यासाठी उपयुक्त त्यांचं हे पुस्तक आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे देखील पुस्तक महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता.